मॉर्निंग गाईज. आता आपण आहे जोधपूरमध्ये. आता चाललो आहे मेहरंग फोर्टला. आम्ही लगेज वगैरे सगळं इथंच ठेवलं, हॉटेलवरतीच ठेवलं, कारण मुलं फिरून वगैरे एवढं लगेज कॅरी करण्यापेक्षा लगेज इथंच ठेवलं. फिरून वगैरे येऊ, मग लगेज घेऊन मग जाऊ अजमेरला. गुड मॉर्निंग करा रे. गुड मॉर्निंग गाइस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. भेटू आता गाडीवरती. गल्ली बोलायचे रस्ते, छोटे रस्ते, त्यात दुकानं लागलेले, गाड्यामध्ये गाडी वगैरे लागलेले आहेत. त्या गुगल मॅप पण गोल फिरवतो आहे. आता आम्ही सध्या चाललो आहे लोकलला विचारत त्यांनी सांगितलं आता स्टेटस रोड आहे. आता बरोबर पोहोचतो काय काय बरं. आहे विमान महेंद्र राठोड. आपल्याला दाखवतो त्याला माझं. चला इकडं पण लगाने की नाही आहे. फायनली तर गल्ली बोर्ड जरा बाहेर निघालो आणि आता जरा इथं आणि मेहरंग फोर्ट पण दिसतोय. 1 किलोमीटर पेट्रोल सांगितला. फोर्ट आहे एवढं मोठं रोड नाही झाला गल्ली बोर्डून जायचं. आपण समोर दिसतं मेहरंग फोर्ट. फायनली पोहोचलो आपण मेहरंग फोर्टला. हा इथे मेहरंग फोर्ट. इथं गाड्या पार्क वगैरे केला, तर त्यांना बोललं हेल्मेट वगैरे ठेवलं, पण ते काय ठेवून देत नाही इथं. पण स्वतः जोडीला कॅरी करायला लागलं, नाही तर जिम्मेदारी नाही घेत बोलतो कोणी. चोरीला गेला लगेच आलो ठेवून. पण आता जॅकेट आणि हेल्मेट सांभाळायचं आता कोण निघालं. टी स्टॉल आहे, त्यांच्याशी बात करून बघतो. जर तिथं त्यांनी ठेवून घेतलं तर ठेवू. इथे मेहरंगगडला जातानीच पहिला एक व्ह्यू पॉईंट लागला आहे. एवढं काय क्लिअर कॅमेरा तर दिसणार नाही. मी बघा ब्लू सिटी. तुम्ही एवढं काही क्लिअर कॅमेरा नाही कॅप्चर होणार, पण डोळ्याने क्लिअर दिसत आहे. वरती जाऊन बघू एखादा स्पॉट जिथून व्यवस्थित दिसेल सगळं. झिपलाईन वगैरे पण आहे. झिपलाईन वगैरे पण आहे इथे. बघा इथं पार्किंग नाही, इथं पार्किंग आहे समोर. इथं सिक्युरिटीवरती आपल्याला सेल्फी स्टिक किंवा ट्रायपॉड वगैरे अलाउड नाही, तर त्यांनी कॅमेराचा ट्रायपॉड काढून घेतला. आता विदाऊट ट्रायपॉड आपण लॉगिंग करायची. सेल्फी स्टिक जर असली किंवा ट्रायपॉड जर असलं तर हाईट वाढून आपण कसे वरचे शॉट वगैरे क्लिअर घेतो. पण आता तिथं काही काढून तर देत नाही, ते सगळं तिथं जमा करून घेतलं. बाकी सगळं अलाउड केलं. कॅमेरा अलाउड केला, मोबाईल सगळं अलाउड. शूट अलाउड आहे, फक्त स्टिक अलाउड नाही. मग कशामुळं काय ते आयडियाच नाही बाबा. काय वाटतंय तुला? स्टिकने काय करणार आहेत आपण? मारा त्याचा हाताने पण करू शकतो ते जर करायचंच म्हटलं तर. कोणला अरे पण तो झेंडा आहे त्या पहिले झेंडा अलाउड केला त्याला ठीक आहे, ते अलाउड केली. आम्हाला ट्रायपॉड नाही अलाउड करा. बघून घ्या आपले मेहरंगगड फोर्ट. मेहरंग फोर्टमध्ये एंट्री केली, पण मग आता इथं आलं कळालं का इथं तिकीट पण काढायचं आहे. इथं तिकीट काउंटर आहे बॅक साईडला. तिकीट आहे 200 रुपये पर पर्सन. जवळजवळ 2 ते 2.5 तासाचं पूर्ण ट्रॅव्हल आहे इथं. फिरायचं आहे चालत. झूमचं ऑप्शन तिकीट चेकिंग होते. मेहरंगगड इथून एंट्री आहे थिंक. इधर से लिफ्ट वाले हा नाही आमच्यात आहे का?
इथे छोटीशी दर्गा बनलेली आहे नमाज पढण्यासाठी. फॉर्ट आहे पण फुल मॉडर्न करून ठेवलं त्याला शॉपिंगसाठी. बरं, दर्ग्यामध्ये नमाज नाही पडत, मस्जिदमध्ये नमाज पडतात. दर्गेत काय करतो मग? दर्गेत पाया पडतात. ये भी मॅच नाही हो भाई. दर्गेत नाही मस्जिद मध्ये. बरं ठीक आहे, ते काहीतरी असेल त्यांचं श्रद्धास्थान ते तिथं 7-8 घेऊन टाकायचं ना. चहाचा रेट ऐकलं का? 100 रुपये एक चहा. स्टारबक्सला आलो का? एंट्री गेटला तिथं घेतलेत फोटोज काढायला. की भाव तसा उभा आहे. सगळ्यांनी सेम पोजमध्ये सेम प्लेसवरती सेम अँगलनी फोटो काढतायत. काय म्हणजे नवीन काही गोष्टच नाही त्यांच्याकडे. आणि फोटो काढणार आला व्हिडिओ कॉल नको ब्लॉगमध्ये. कोणता व्हिडिओ कॉल? अच्छा मग ठीक आहे. आला घरून व्हिडिओ कॉल. काय का दाखवतो ब्लू सिटी जोधपूर. त्या तिथं हे त्यांचं फोक म्युझिक वाजवत आहे, काहीतरी वाद्य त्यांचे तिथं वाजवत आहे. त्याचं नाव नाही मला माहिती. ही इकडं दिसते ब्लू सिटी जोधपूर. झूम करून मी दाखवतो एक मिनटं. ही बघा ब्लू सिटी. आता थोडंसं झूम जेवढं झूम होतं कॅमेरा तेवढं झूम करून दाखवतोय. पूर्ण ब्लू सिटी. इथे वाजवत आहे म्युझिक. आहे मेहरंगगड. इथं आहे एक तोफ. पुढे झाला एंट्री नाही आपल्याला. ही तोफ आहे. ए कुठून चालले? हा बघा टावर बघा. त्या हाईटच्या टावरवरती उभा आहे. साऊथ इंडियन आहे खरे. साऊथ इंडियन गँग आले लुंगी ब्लॅक शर्टमध्ये. जसे आम्ही केरळमध्ये फिरत होतो तसं. इथं ते त्यांचे फोक इन्स्ट्रुमेंट वाजवत आहेत. काही टुरिस्ट पण त्याच्यावरती नाचू राहिलेत. दाखवतो मी तुम्हाला. आमचा टुरिस्ट पण नाचू राहिला. शामो डान्स. सुंदर नक्षे बघा दोन्ही साईडला. और त्याला रिपेंट केलेलं असं दिसतंय जरा. सुंदर आहे. तर इथली आपल्याला काही हिस्ट्री वगैरे माहिती नाही त्यामुळे काय सांगू शकत नाही. हिस्ट्री शोधायला लागेल काहीतरी. ते अर्धा तर सेकंड चेकपोस्ट सोडल्यानंतर इथं तिकडे वापस त्यांनी चेक केलं. त्यानंतर इथं मध्ये आलो होतो. इथं एक ग्रुप आहे त्यांच्यातल्या एका मुलीचा वाढदिवस आहे. त्यांनी आपल्याला केक ऑफर केला. सगळ्यांनी विश करणार रे. अच्छा मराठीच आहे का? मराठी तुम्ही? मी आलोय महाराष्ट्रातून. अच्छा अच्छा. काय नाही तिचं तुमचं नाम काय? निकिता. निकिता. हॅपी विश यू हॅपी बर्थडे निकिता. तिला दाखव. तिला नाही दाखवायचं. दाखव. हे जे रथ दिसतं तुम्हाला हे हत्तीवरती ठेवलं जातं. त्याच्यावरती राजा महाराजा बसतात ना ते. असंच अजून एक आहे. सगळे इथं तेच आहेत. त्या काळातले 1657 मधले आहेत. आपण सिंपल वाला दिसतोय.
आता हे दुसरं सेक्शन आहे. इथं आहे पालखीखाना, म्हणजे जे माणसं उचलून फिरायचे ना, ते मग दाखवले ते कसे हत्तीचे होते, तसं हा पालखीखाना आहेत. 6 ते 8 जण उचलून बघा महाराणी वगैरे त्याच्यावर बसून जायची. हा तो पालखीखाना आहे. तर त्यावेळेस फक्त पालखी आहेत. ह्या कधीच्या आहेत नाही ते दिले तर नाही. हे 18व्या आणि 19व्या शतकातले आहेत. आपण 19व्या शतकातला आहे. पण 19 शतक सेंच्युरी. अजून एक गोष्ट दिसली जिला आमच्या पोरांनी निरखून बघायला घेतले. त्या दोघांनी लय निरखून बघायला घेतलं. ही गोष्ट बघा काय. बऱ्याच लोकांनी ओळखलंच असेल काय चीज ही. हे तेच आहे हे तुम्ही समजताय. बरोबर आहे ना. धन्यवाद धन्यवाद. अण्णा कानून. ही जी पालखी इथली सगळ्यात सुंदर पालखी असं त्यांचं म्हणणं आहे. महाराजांची सगळ्यात आवडती पालखी तो तलवारी वगैरे. महाराजा अजित सिंगची तलवारी ही 1707 मधली. ही काय 1724 मधली आणि ही 1556 मधली. 1556. बापरे. इव्हन बघा 1 किलोमीटर लांब आहे. इयर लिहिलेलं नाही तर 1700 शतकातली. स्पेसिफिक इयर नाही लिहिलेलं. 19व्या शतकातली श्रृंगारपेटी. हे मेरर्स वगैरे येतात. ते मेरर तेवढे क्लिअर दिसत नाही. 19व्या शतकातले. हे काही नाही माहीत बाबा. एक्सरसाइज करायचं ते त्यावेळेसचा सूट 19व्या शतकातला सूट आहे. हे खेळणे आहेत का त्यांच्या त्या काळातले. रेल्वे आली होती जोधपूरमध्ये असं ट्रेन मॉडल मिनी मॉडेलमध्ये होते. मिनी मॉडेल ट्रेनचे त्यावेळेस. 18 सेंचुरीचा लॉक आहे. 1 लाख आणि मोठा लॉक हिताची की आहे. त्यावेळेस ते शिक्के आहेत. प्रत्येक टायमाला कोणते आता आपण पोचलो आहे मेहरमगडच्या एकदम टॉपच्या याच्यावरती. तिथून जोधपूर तसं दिसतं बघा. दिसतंय का ब्लू कलरचं पूर्ण. यामुळेच का त्याला ब्लू सिटी बोललं जातं जोधपूरला. पूर्ण ब्लू आहे. इथे हा गडाचा टॉप असल्यामुळे इथे सगळे तोफ वगैरे ठेवलेले आहेत. याचे तोफ आहेत. समोरचा सीन पण आवडतो तुम्हाला. हे गडावरील कदाचित तळं असावं आणि तिकडं मंदिर. प्रत्येक गडावर एक मंदिर असतंच. हे गडावर कदाचित हे असेल. आणि बघू शकता ही जी चारही बाजूने तट आहे गडाच्या, चारही बाजूने तोफा आहेत लावलेल्या. आता मेहरम फोर्ट रोड निघतो आहे आम्ही. पहिले तर काहीतरी नाश्ता जेवणाचा बंदोबस्त बघायचा आहे. लागलेली त्याच्यामध्ये सकाळी येताना असं विचार केला का नाश्ता करून जाऊ हॉटेल करता काय हॉटेल भेटलंच नाही. मग डायरेक्ट आलो. अशी भूक लागली या बापरा. नवरी जोडपा आलं डायरेक्ट इकडं. आता पहिले निघायला गेलो हॉटेल भेटून पहिले खायला बघतो बाबा. आता भूक लागलेली काहीतरी.
स्पॉटला ते सगळ्यांचं तेच म्हणणं आहे. लवकर हॉटेल होतो. हाय गाईज, मी जेवण वगैरे करून आलो वापस हॉटेलवरती. लगेच ठेवलेलं ना तिथं लगेच घ्यायला. आता अशी परिस्थिती आहे, इथून 200 किलोमीटर आहे अजमेर. मला जायचं आहे ना मला, पण मग आता जेवण केलं तर आता झोप सुटले. तर मी त्यांना तेच कन्व्हिन्स करायच्या पाठीमागे लागलो आहे. थांबलो असतो आज पण इथंच, आणि उद्या सकाळीच उठून गेलो असतो. मला वाटतं सकाळी जर लवकर निघालो 11-12 वाजेपर्यंत आपण कशा पण पोहोचतो आहे. आता बघूया पोरं काय होतं ते. विके वगैरे तो बोलतो आहे जायचंच, रात्र झाली तरी पण मग असं का ऊन पण आता वाढल, त्यात जेवण वगैरे केलं तर झोप पण येईल. एवढं कवर होतं आहे, 200 किलोमीटर कवर करायचं आहे. आता तेवढं टाईम झालं आहे. वाजले आता 4 वाजलेत सध्या. 4 वाजले. मी आता लगेच लावून जर निघायचं म्हटलं तर 4:30-4:45 होतीलच आम्हाला इथून निघायला. तर 200 किलोमीटर म्हटलं म्हणजे कमीत कमी 2.5 ते 3 तास. ते पण जर कंटिन्यू गाडी चालवत राहिलो तर. रेस्ट घेत जायचं म्हटलं म्हणजे अजून टाईम लागणार. आता बघू काय बोलतं ते बरं. तसं तुम्हाला कळालंच पुढच्या व्हिडिओत. गेलो काही तर थांबलो ते. काय का ते बोरा ऑलरेडी बाजूला डिले झालं आहे. म्हणजे आज मला नाही पोहोचलं तरी झालं, पण तिथपर्यंत जाऊ. तिथपर्यंत तरी गाड्या घेऊन जाऊच. वाटलं तर सकाळी बाकीचे करू किलोमीटर कवर करू. खूप आता 3:30. जोधपूरपासून फक्त 30 किलोमीटर चाललो आहे. आणि 30 किलोमीटरमध्येच आम्हाला झोपायला लागला. मी निघायच्या आधीच बोललो होतो जेवण झालेले आता लय झोपा येणार आहेत. ऐकलं नाही तरी पण पोरं बोलतात नडायचंच आहे. घेतलं आता नडायला. बघू आता किती स्ट्रेच करतोय. 30 किलोमीटरात मला पण झोपायला लागली आणि त्यांना पण झोपायला लागली. असं नाही का मला ॲक्टरच येते. सगळ्यांची कंडिशन तीच आहे. आता किती चालतो काय माहिती. माझ्या मित्रांनी प्रदीप मी सगळं शूट केलं आहे. लवकरच आम्ही ब्लॉग बनवतो. डोळे बघा डोळे बघा. झोप आले झोप. का मोर 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 एवढं बारीक बारीक कॅमेरा काम कॅप्चर होतं त्याने. पुरा झुंडच आहे मोरांचा. कुठं बरं बाबा इकडं 30-35 झुंड बघ तिकडं ते बघतो पण ना मला जज नाही झालं कोणते पक्षी आहेत. मला वाटलं ते टर कोंबडी वगैरे काय. हा फोनमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू.
इकडचे पण आले ना. मोर बघ मोर. मोर बघ ना किती आहेत. पुरे झुंडचे झुंड आहेत मोरांचे. तिकडं इकडं पुरे झुंड आहेत. हाय गाईज, आता अर्ध्याच्या वरती आम्ही किलोमीटर्स कवर केलेत. आता इथून काहीतरी 80 किलोमीटर बाकी फक्त अजमेर. 30-30 किलोमीटरच्या बॅच मारल्यानंतर हा 62-65 असं काहीतरी बॅच मारला मोठा. आणि आता वाजले बाबा 6:27 झाले, 6:30 वाजले. तुझं पण काय मागे झाले, माझं पण मागे झालं, म्हणून मी मोबाईलमध्ये बघितलं. तर अजून 80 किलोमीटर म्हटलं म्हणजे अजून 1-1.5 तासाचा कसा प्रवास असेलच. तसं आता काही सिंगल वे म्हणजे नॅशनल हायवे, त्यामुळे काही इश्यू नाही एवढा. स्टेट रोड असेल, जेवढं लवकर कवर करता येईल तेवढं लवकर करू. जाऊन रूम वगैरे घेऊन झोपू, आराम करू. असं विचार आहे, जर लवकर पोचलो तर मग आजच अजमेर फिरायचं. बघू तसं किती कवर होतं त्याच्यावर डिपेंड आहे. आता भेटूया 5 मिनिटात लगेच. कृष्ण आहे काय समोर बाजूला. तर फायनली आपण पोचलो आहे अजमेरमध्ये. आता इथे एक हॉटेल दिसलं आहे, हॉटेल कृष्णा म्हणून. तर श्रीकांत आणि विकी गेले तिथं विचारायला काय रेट आहे, कसं आहे, 5 जणांसाठी किती होईल खर्च. बघू आता काय नाही तर मारून थोडंसं पुढे जाऊ. इथून जे आपल्याला दर्गा करायचं आहे उद्या ते काहीतरी 6 किलोमीटर आहे. म्हणून बोला इथं स्टे घेतलं तर काय एवढं लांब पण पडणार नाही आपल्याला. आणि जर दर्ग्याच्या जास्त जवळ घेतो स्टे तर मग रेट पण जास्त असतील आणि प्लस ट्रॉफिक पण भेटेल, गर्दी तिथं जास्त असेल त्यामुळे अवेबिलिटी कमी असेल. म्हणून इथेच बोललो थोडंसं लांबच बघू. तर आम्हाला सिटीत आवडतच नाही, जास्त रश असलं ते आवडतच नाही, त्यामुळं ठीक आहे. बघू आता ते आल्यावर सांगतील काय काय नाही. हाय गाईज, फायनली आपल्याला रूम भेटला. 2-3 हॉटेल फिरल्यानंतर, 2-3 हॉटेल आणि 5-6 गल्ल्या फिरल्यानंतर आपल्याला हॉटेल भेटलं आहे. जेवण वगैरे करून आलो आणि मग आता सगळ्यांनी झोपायची तयारी केल्या. समेत झोपला पण. आणि पत्त्यांचा डाव काय रे पत्ते घालतो तिघांचा बसलाय पत्त्यांचा डाव. मला ते पत्ते घालता येत नाही. चला गुड नाईट आणि भेटू आता पुढच्या ब्लॉगला.